हॅलो फ्रेंड्स, आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि मी चालले गणपतीच्या दर्शनाला। आज आहे साखर चौथ। आज गणपती बसलेत। असं म्हणतात की चंद्रग्रहणाच्या नंतर गणपती बसतात, त्याला साखर चौथ असं म्हटलं जातं। आज साखरेचे मोदक केले जातात। मला सुद्धा हे माहित नव्हतं, पण मी ट्रेनमध्ये ज्या मॅडम लोकांसोबत जाते ते असं बोलत होते, ते मी ऐकलं आणि मी आता तेच तुम्हाला सांगते। काही चुकत असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सो माझी फॅमिली आहे, ताईची फॅमिली आहे, आम्ही सर्व मिळून गाडीमध्ये जाणार आहे। आता येऊ, त्यांची 4 माणसं, आमची 3 माणसं कशी गाडीत बसतील, सो लेट्स सी, जरा मजा मस्ती बघू आपण। पप्पांनी गाडी बाहेर काढली पण मम्मी अजून काय आलेली नाही। थोडंसं पुढे गेलं की ताईला, दादांना सगळ्यांना घ्यायचंय, मग मी मागच्या सीटवर जाईल। पप्पा तर येत नव्हते, पप्पा कंटाळले होते, पण जबरदस्ती व्हिडिओसाठी घेऊन आले मी। 11:11 लोक विश मागतात, सो काहीतरी विश मागा आता। होऊन जाईल माझं। परमेश्वर गणपती या सगळ्या संकटातून मुक्त कर। गणपती बाप्पा असं सांगते की मी युट्यूबचा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या माझे। 11:11 विश मागितली जाते। आजकाल इंस्टाग्राम वगैरेला सगळीकडे खूप ट्रेंडिंग आहे हा टॉपिक की 11:11 व्हॉट इज 11:11 असं म्हणून। मम्मी आली बाई, आतून टाकून आली तू? हा, बरं झालं। मागे खूप घाण होती म्हणून ताईला आणि दादांना चालत यायला सांगितलं। का आयुष का नाही आला? अहो त्याला घ्यायचं ना, आपण गेलो होतो, आठवत नाही का तुम्हाला? नाही नाही नाही, तुम्ही बसा ना, नको नको, बसा बसा। हा का? दर्शन ये ना माग। हा काय? अगो मी पाहिलं, दुबईला गेलाय। मी तेच, मी इंस्टाग्रामला पाहिलं। हा ना, काचा खाली करता गेला ना बाई। दत्त सिंग गेला का? हा, ओम गेला, ओम शिरकेन तो गेलाय। अगो तो काय मस्त मस्त व्हिडिओ फोटो टाकते बाई। स्विमिंगचा याचा मग काय? हा, हॉटेल किती छान आहे। विघ्नेश, आम्ही तुला सगळे पाहतोय आणि तू आम्हाला आता ब्लॉग मधून पहा। गणपतीची लाईन इथपर्यंत आहे। ही किती दादा, 1 किलोमीटर असेल? 1-1.5 किलोमीटर। किती मेळा भरलाय। हा, अगं ती मागची साईड इकडूनच निघते ना ताई? हा, इकडूनच आलो होतो आपण, मला माहिती ना। लोक पाया पडले। हा अगं पटापट होतंय का हे दर्शन? तो हे काय रात्रभर थांबणार का? असतात बाई काय काय थांबत आहेत। सकाळी मला तो सावंत म्हणत होता उद्या सकाळचं जाऊ। आशिष मला म्हणलं 5 वाजता उठून जा म्हणलं। मला सावंतनी सांगितलं होतं मला तुम्ही घेऊन जा गाडीत। ताई छान ड्रेस आहे, मला आवडला ताईचा ड्रेस। अगं नको, मला कशाला देते? आले गणपतीला। पप्पा येतच नव्हते, त्यांना असं बळजबरी घेऊन आले मी। तिथले थकले होते म्हणून येत नव्हते। मम्मी आणि ताई तर लागले बाबा पुढे चालायला पटापट। आता मला असं वाटतं हे लाईनीत मध्ये घुसतील, कारण खूप मोठी लाईन आहे। दर्शन कधी व्हायचं? उद्या ऑफिस पण आहे। लेट्स सी। असे 200 मित्र भेटले इकडे, म्हणजे माझ्या भावाचे। ओय होतंय का दर्शन? होतंय दर्शन? तुम्ही दर्शन होईल? ठीक आहे, आम्ही बघतो। दादा आणि मी मागे मागे, आणि यांचं लक्ष सुद्धा नाही आहे। हे सगळे पुढे आहेत आणि आम्ही दोघे बिचारे मागे मागे मागे, आमच्याकडे लक्ष नाही यांचं। ऍक्च्युली याच्या आधीच्या पण एका गणपतीला गेलो, पण ना तिकडे गाणी लागली होती म्हणून मी घेतला नाही त्यांचा व्हिडिओ, का तर मग परत कॉपीराईट आला असता आणि मग परत ते म्यूट करा, हे करा, ते करा। मग शॉर्टमध्ये घेतला, ते मी शॉर्ट टाकेन त्या गणपतीचा। यांचं तर लक्षच नाही, यांना माहितच नाही मी आज मागणं येते की नाही येते। अय कुठं काय राहिल्या होत्या? अगं बाई, आम्ही दोघं किती शोधत होते तिकडं। मग नाही, कायचा
फोटो. मी जर 5 मिनिटं कुठे व्हिडिओ काढायला थांबले ना, माझे मम्मी पप्पा डायरेक्ट गायब. मम्मी पप्पा ताई, इव्हन ताई दादा हे सगळे खूप फास्ट आहेत. मी आपली मागणं व्हिडिओ काढत काढत जाते येते आणि हे पटापटा पटापटा वाटा शोधून शोधून चालल्यात पुढे. मला माहित पण नाही माझं इकडे तिकडे बघेपर्यंत हे गायब होतात. ते कुठे गेले? हा हा हा, नारळ, 11 नारळाची माळ चढवायची. चला त्या साईडने मला भांडी, आता माझी आई भांडी बघणार आहे. इथं भांडी आहेत. खूप गर्दी आहे बघा. रात्रीचे 12 वाजले तरी इतकी गर्दी आहे. मुंबईचा क्राऊड बेस्ट आहे. हाय हाय हाय, तो माझ्यासोबत आहे. अगं तुम्ही लय पटापटा पुढे जाताय, मीच चुकल तुमच्या नादात. अगं मी इकडे व्हिडिओ काढण्याच्या नादात तुम्ही जाता पुढे निघून. हे बघा किती गर्दी आहे. खूप गर्दी. आणि पप्पा ते नारळाची माळ, अगं ती नारळाची माळ लय जड असते. त्यांना म्हणलं पैसे टाका, नाही तर पैसे टाकायचे तेवढे दानपेटी. इकडे बरंच मोठं मार्केट वगैरे पण लागलंय. मी दर्शन सोडून दुसऱ्याचाच हात पकडायचे चुकून. दर्शन, माझा हात पकडा. ताई इकडे बघ चण्याचे लागलेत नवरात्रीचे. हा हे बघ नवरात्रीचे चण्याचे. वाटत आहे का रात्रीचं? मम्मी रात्रीचे 12 वाजता वाटत आहेत का? तुम्ही येतही नव्हते कोणी. मम्मी येत होती, पप्पा. ओ ताई, तो ब्लॅक दाखवा ना, तो ब्लॅक. यांच्याकडे खूप छान रेडीमेड ब्लाऊज आहे, खूप छान आहे. मम्मी हा छान आहे, कशावर पण होईल. अगं मला माझ्यासाठी हा 400 रुपये, याच्यात काही कमी नाही. सर्वांची मेहनत आहे, आमची कार्यकर्त्याची सर्वांची मेहनत आहे, साक्षीवर मेहनत आहे. सरकार आपण करा विनंती करतो. पूर्णपणे पॅक झालेला आहे, आतमध्ये पण पॅक झालेला आहे. खूप क्राऊड आहे इथे, सगळे दिसतात. आणि सगळे दर्शन आला दर्शन आलंय. आम्ही दिसलो, मी बोलले होते ना मध्ये सोडतात हे लोक, सोडतात मला माहिती. अरे यार, पर मागच्या वेळी सुहाने ते राहिले होते, ह्यावेळी पप्पा ते राहिले. अरे त्यांना माहित नाही ना मागच्या वेळी कसे आलते. अरे मला माहिती आहे, कारण मागच्या वेळी तुम्ही सोडलं होतं ना, म्हणून मी त्यांना बोलले की बॅक साईड नाही आहे. सोडतात ते लोक, गाववाले लोक आहेत ना इकडे, मग सोडतात. बाई लोक कशी घुसतात. अगं मम्मी घुसली. अगं घुसताय, घुसशील बाई. अयो सॉरी, नाही गो एवढ्या वरून बाबो. अरे इथं लाईन नाहीये. ताईयो दर्शन ये. अगं दर्शन, चल आपली मागणी घेतली. चल गणपती बाप्पा मोरया. नाही आमची पुढे, याच्या पुढे मम्मी. हा आलो सगळे आलो. पप्पा राहिले का? पप्पाला सांग ना. आता 5 मिनिटात पप्पाला फोन कर. आता 5 मिनिटात दर्शन, ते पण डायरेक्ट डोकं टेकवून. भेटलो, मी बोलले होते ना भेटणं. आला दर्शन आलाय. मी दर्शनला म्हटलंय की त्या लाईनीतच उभा राहा, म्हणजे आम्ही गोल फिरून येतोय. तेवढ्यात तू काय लहान आहे, तुला काय कोण काय बोलणार नाही, म्हणून त्याला तिकडे उभं केलंय. दर्शनला उभं केलंय. आता तो थांबलाय. आता दर्शनला टाक, ये इकडं. बारूड दर्शन आता गर्दी आहे. आणि मम्मीच्या ताईच्या गप्पा चालू झाल्या. आम्ही ह्या रस्त्याने एंटर केलं. आता पण इकडे कसं यायचं? इकडे नाही येत आहेत. चप्पल इकडे काढली ना मम्मी, गेल्या वेळेस नाही, आतमध्येच तिथंच बघू काहीतरी. आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि आता हा रस्ता बंद केलाय.
लास्ट टाइम पण तेच झालं होतं. आम्ही आलो आणि रस्ता बंद केला. दरवेळी आमच्या देव ताई आपल्यापर्यंत देव रस्ता ठेवतो. आता मूर्तीच्या एकदम जवळ आलोय. हे बघा आली आली मूर्ती आली मूर्ती आली. सुंदर आहे. चप्पल काढायची मम्मी चप्पल. चप्पल काढ चप्पल. वाव किती सुंदर आहे. आलोय आलोय आम्ही आलो पोचलो. ताई नारळ बघ 111 किलोचा. हा बरोबर ताईच्या बरोबर लक्षात होता नारळ सुद्धा. हा हा सॉरी सॉरी लाडू लाडू. अगं हा पण लाडू आहे. हा मोतीचूर आहे. पायाचं दर्शन घ्यायचं. हा 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 उजव्या उजव्या तिकडलं ना. हे बघा वरून पण खूप लाईन आहे. काय बघू दर्शन झाले. चप्पल घे मग मी हातात घे. घालू नको घालू नको हातात घे. बाहेर घाल हातात नको घे. घे ना. दर्शन झालं. माझ्या पप्पांचं पण चरण स्पर्श झालं. फक्त दादांचं नाही झालं कारण ते बाहेरच थांबले. सांडलेलं भारी दर्शन झालं. आमच्या नंतर खूप मोठी लाईन लागली इकडे आणि कोणालाच म्हणजे कोणालाच जाऊन देत नाही. पण आम्ही आलो आणि त्याच्यामुळे खूप छान दर्शन झालं. पण मला राईट पायाचं घ्यायचं होतं पण ते उजव्या पायाचं नाही घेऊन दिलं. इथे पण डाव्या पायाचंच मिळालंय. ते आम्ही इथून आतमध्ये आलो होतो. आता आम्ही इकडून बाहेर निघतोय. किती लोक थांबले. मग एवढं कोणीच नव्हतं. आम्ही एकदम इझिली. ताई चाला ना पटापटा. लय स्लो स्लो चालतात बाबा या बायका. मला लय राग येतो. हा मी यांना काय म्हणलं होतं पप्पा मुख दर्शनाने येऊन सुद्धा चरण स्पर्श करतील. ते 11 नारळाची माळ दिली. 11 नारळाची माळ पण दिली. अरे वा. पप्पांचं सुद्धा चरण स्पर्श झालं. फक्त दादांचं नाही झालंय आमच्या याच्यात. बाकी सगळ्यांचं झालंय. झालं दर्शन. ताई कसं झालं. मस्त झालं दर्शन कसं झालं. मम्मी तुझा मम्मी लय पळायची बाबा. काय पळती ती कोणाला थांबत नाही. अगं ती अशी अगं मी एक फोटो काढेपर्यंत मम्मी ताई पुढं. दर्शन मला म्हणते अगं ते गेले पुढे. मी म्हणलं अरे नाही ते मागे. दर्शन म्हणतो अगं ते पुढे गेल्या. राजाला म्हणा पुढल्या वर्षी काहीतरी सांगितलं बाबा माझ्या. अगं ते 1 मिनिट पण डोकं टिकवून देत नव्हते. मला उजव्या पायाला जायचं तिथे कुठे जाऊन देत. बरोबर आमच्याकडे मोबाईल खूप छान फोटो काढला मी माझ्या स्टेटस बघा. ठेवला का तुम्ही स्टेटसला. खूप छान. त्यांना काही दम नाही पडत. त्यांना नाही पडत. इथे तर आईस्क्रीम मला पण नाही बाई. नाहीये आता अगं एक वाजले बाई. असतोय अगं तो 1 वाजेपर्यंत. 12:40 झाली का एवढ्या धक्क्याचं असतं. पाहुणे 1 वाजले ना. नाही ठेवलं बाबांनी. नाही ठेवलं. हे केलं. आता आईस्क्रीम घ्यायला थांबलो होतो. आम्हाला लोक विचारतात एकविरा देवीला गेले होते का दर्शन घ्यायला. मम्मी ताई मस्तपैकी गाडीत गप्पा मारत बसलेत आणि आम्ही आईस्क्रीम घ्यायला उतरलोय. कोणवाली घेतली सगळ्यांना. चालेल ना मग. हा तुला नाही आवडत. तुला दुसरी घेऊ. मलाही तेच आवडत आहे. पण दादा तुम्हाला आठवतं का आपण रामबागला गेलो होतो. ती कोणवाली लय मस्त होती. लय सॉफ्ट होती ती आईस्क्रीम. आपण रामबागला काय बोलती. दादा होते फोटो काढले.
आपण पासून खाणार. हाँ इसमें ज्यादा है ना. हाँ है इसमें यार, इसमें ज्यादा ना त्यांनी तुमच्यातही जास्त दिली हो. त्यांना म्हटलं एकाच जास्त भरली तरी चालेल म्हणजे तो माझ्यासाठी. काय खोल ग दर्शन खोल रे. तीच घेतली पण त्यांना सांगितलं की मी सांगितलं एकाच जास्त भर. जस्ट घरी आले आणि आईस्क्रीम खाते मी. माझी बेकार झोप आली. माझ्या तर डोक्यात कुंकू गेले. मला केस धुवायला लागेल. नाही मी इथे बसले. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि राजाचं दर्शन कसं झालं पटकन झालं 5-10 मिनिटातच. सो सगळा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि गुड नाईट सर्वांना. बाय बाय.